भाग घेत आहे। माझा ID नंबर आहे NDFC 54 आणि माझा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब यांची जयंती विशेष। शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या महामानवाचा विजय असो। मी युक्रेन भांडे आज अशा सूर्याबद्दल बोलणार आहे ज्याचा उदय झाला नसता तर आजही आपण अंधारात असतो। तो सूर्य म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, ज्यांनी आपल्या ज्ञानाने, धैर्याने आणि संघर्षाने भारताचा इतिहासच बदलला। दलितांची तुम्ही तलवार होऊन गेलास, अन्याय विरुद्ध प्रहार होऊन गेलास। दलितांची तुम्ही तलवार होऊन गेलास, अन्याय विरुद्ध प्रहार होऊन गेलास। होतात तुम्ही गरीबच, मात्र या जगाचा कोहिनूर होऊन गेलास। आज जगामध्ये अनेक लोक स्वतःसाठी जगतात, पण बाबासाहेब असे होते जे कोट्यवधी लोकांसाठी जगले, ज्यांच्याकडे स्वतःच्या घराचे छप्पर नीट नव्हते। त्यांनी या देशाला संविधानाचे असे क्षेत्र दिले की ज्या खाली आज 140 कोटी जनता सुरक्षित आहे। ज्या काळात सावलीला अपवित्र मानलं जायचं, त्या काळात बाबासाहेबांनी जगातील सर्वात मोठं लोकशाहीचं संविधान लिहिलं। त्यांनी फक्त कायदा नाही लिहिला, त्यांनी या देशाला प्रत्येक शोषितेला, प्रत्येक महिलेला आणि प्रत्येक कामगाराला जगण्याचा अधिकार दिला। He is not just a leader, but a guiding light who fought for justice and equal rights. From a young age, Babasaheb faced many difficulties and social discrimination, but he never gave up. He became a great scholar, economist, and lawyer. Babasaheb believed that education is the most powerful tool to change the society. Because of his efforts, people today can live with dignity and equality. बाबासाहेब म्हणायचे, एज्युकेशन इज द ओनली वे टू फाइट अगेन्स्ट द कास्ट अँड अनटचेबिलिटी। त्यांनी आपल्या जीवनात दाखवून दिले की शिक्षण हेच एकमेव शक्ती आहे जे समाजाला बदलू शकते। ते म्हणायचे, माणसाची जात ही सामाजिक घटना आहे, ते नैसर्गिक घटना नाही। ती समाजाच्या रचनेवर आधारित आहे, ती समाजाच्या नियमावर आधारित आहे, म्हणून ती बदलली जाऊ शकते। So let's work towards breaking the cycles of caste and untouchability. बाबासाहेब म्हणायचे, स्वातंत्र्यता, समता आणि बंधुता हे माणसाचे जन्मसिद्ध हक्क आहे। So let's work towards making this value a part of our society where everyone is equal, where there is no discrimination. He taught people to stand for their rights and to build society based on equality and respect. On this special day, let us remember his great contribution and promise to follow his idea by spreading the importance of justice, education, and equality in our society. बाबासाहेबांच्या जीवनातून आपण काय शिकले पाहिजे? तसं तर संपूर्ण आयुष्य हेच एक शिकवण आहे, तरी आपण त्यांच्याकडून शिकले पाहिजे जिद्द, समता, राष्ट्रप्रेम। जिद्द, किती संकटे आली तरी शिक्षणाची ओढ सोडू नका। समता, जातीपातीचा भेद सोडून माणुसकीने वागा। राष्ट्रप्रेम, मी प्रथम आणि शेवटी भारतीय आहे हा विचार नेहमी लक्षात ठेवा। शेवटी एवढेच म्हणेल, जुल्म के आगे दुश्मन भी झुक जाएगा, जुल्म के आगे दुश्मन भी झुक जाएगा। हौसला बुलंद रखोगे तो वक्त भी रुक जाएगा, हौसला बुलंद रखोगे तो वक्त भी रुक जाएगा, हौसला बुलंद रखोगे तो वक्त भी रुक जाएगा। बाबा साहब कहते थे, अगर एकता से चलोगे तो इंसान क्या आसमान तक झुक जाएगा, आसमान तक झुक जाएगा, आसमान तक झुक जाएगा। एवढे बोलून माझा जन्म शब्द संपवतो। जय भीम।